प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण आलोय भक्तिशक्ती निगडी येथे. इथं कार्यक्रम असतात भक्तिशक्तीमध्ये आणि 26 जानेवारीचे भरपूर कार्यक्रम असतात. ते तुम्हाला मी कार्यक्रम दाखवणार आपल्या व्हिडिओमध्ये. आणि पण दरवर्षीप्रमाणे भक्तिशक्तीपाशी गार्डनपाशी येत असतो निगडीमध्ये. तर बघू शकता किती सर्वात मोठा झेंडा आहे आणि झेंडा सकाळी फडकवला मित्रांनो 6 वाजता. तर ग्राउंड पण बघू शकता कशा प्रकारे ग्राउंड भरला आहे. फुल एकदम ग्राउंड भरला आहे आणि जबरदस्त मित्रांनो 26 जानेवारीचे कार्यक्रम असतात आणि एकदम करमते मित्रांनो. तुम्ही येऊ शकता निगडीमध्ये आणि आनंद घेऊ शकता तुम्ही भक्तिशक्ती गार्डनमध्ये येऊन. तर मित्रांनो चला आपण बघू आतमध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता मित्रांनो हा भक्तिशक्ती चौक आहे आणि इथं मोठं गार्डन आहे, भक्तिशक्ती गार्डन आहे. आणि पुढे संत तुकाराम महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तिकडं. ते पण तुम्हाला दाखवणार आहे जवळ जाऊन. आणि जे समोर स्टेज दिसते इथं कार्यक्रम असतात आणि संगीत कार्यक्रम होत असतात आणि डान्स पण होत असतात. आणि देशावरचे एकदम गाणे चांगल्या प्रकारे इथं म्हटले जातात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि पूर्ण एकदम पुण्यामधनं असे इथं लोक येत असतात अकोटीमध्ये भक्तिशक्ती गार्डनपाशी. आणि इथं बघू शकता झेंडे पण आले आहेत विकायला. कोणाला जर झेंडे घ्यायचे ते घेऊ शकता. आपण आता सध्या ब्रिजवर आहे बघू शकता. हा संपूर्ण मुंबई पुणे हायवे ब्रिज आहे. याच्यावरून आपण शूटिंग करत आहे. बघू शकता हायवे रोड आहे संपूर्ण. आणि आता आपण थोड्याच वेळानं खाली जाणार आहे आणि तुम्हाला कार्यक्रम दाखवणार आहे आत गार्डनमध्ये जाऊन. चला तर मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो भरपूर इथं गर्दी झाली आहे आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने संपूर्ण रविवार असल्याच्या सुट्टी पण आहे आणि आज 26 जानेवारी पण आहे. तर भरपूर मित्र आले तिथं 26 जानेवारीच्या निमित्ताने फिरण्यासाठी. तर आपण आलो आहे भक्तिशक्ती गार्डनला आणि हे पुण्यामधील सर्वात मोठं गार्डन आहे भक्तिशक्ती गार्डन. तुम्ही येऊ शकता कधी पण. हे एनी टाईम चालू असते आणि फ्री गार्डन आहे मित्रांनो. तिथं तिकीट नाही गार्डनला काय नाही कारण महानगरपालिकेचं गार्डन असल्यामुळे काही तिकीट नाही इथं. तर बघू शकता कशा प्रकारे आज 26 जानेवारीचे सर्व मित्रमंडळ इथं उपस्थित झालं आहे 26 जानेवारीच्या निमित्ताने. आणि हा झेंडा आहे मित्रांनो सर्वात मोठा झेंडा बघू शकता. तर अशा प्रकारे झेंडा फडकवला आहे मित्रांनो 6 वाजता आणि हवा नसल्यामुळे झेंडा काही फडके ना असा. आणि बघू शकता किती लोक आले तिथं. तुम्ही येऊ शकता 26 जानेवारीला 15 ऑगस्टला इथं कार्यक्रम असतात मित्रांनो. आपण दरवर्षी येत असतो 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला. तर आपल्यासोबत वैभव शेठ आहेत. तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण स्टॅच्यू आहे संत तुकाराम महाराजाचा आणि तिथून आपण बघणार आहे जवळ. तर बघू शकता कशा प्रकारे येतं मित्रांनो. चल जवळ जाऊ. वैभवकडे नाही. तर बघू शकता आपण आता जवळ आहे मित्रांनो स्टॅच्यू जवळ. आणि एकदम जबरदस्त मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे शूट करणं चालू आहे इथं सर्व मित्रांचं. इथं आल्यात भक्तिशक्ती गार्डन पाशी. तुम्ही येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता मित्रांनो. बघू शकता संपूर्ण. तर हे भक्तिशक्ती गार्डन मित्रांनो आकोडे आपल्या निगडीमधलं. तर साऊंड जोरात चालू आहे, आवाज येत नसेल पण थोडं समजून घ्या. साऊंड असल्यामुळे काय ऐकू येणार नाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला.
गार्डन दाखवलं आणि 26 जानेवारीचे जे कार्यक्रम आहेत ते संपूर्ण चालू होतील थोड्या जेवणानं आणि ते कार्यक्रम तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे कार्यक्रम आहेत. तर आपण दरवर्षी येत असतो भक्तिशक्ती गार्डनला 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला. तर मित्रमंडळ पण येत असते कार्यक्रम बघण्यासाठी व इथं झेंडा फडकवतात मित्रांनो. सर्वात मोठा झेंडा आहे भक्तिशक्ती गार्डनला. तुम्ही येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता इथे येऊन 26 जानेवारीचा. तर बघू शकता फोटोशूट काढणं झालं आहे आपलं आणि आता लोक बी फोटोशूट करत आहे आणि एन्जॉय करत आहे मित्रांनो. तर संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून आले आहेत मित्रांनो संपूर्ण. तर तुम्ही येऊ शकता आपला यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता भक्तिशक्ती गार्डन जर तुम्ही आले नसाल तर अशा प्रकारे इथे गर्दी जमली आहे मित्रांनो भक्तिशक्ती गार्डनपाशी 26 जानेवारीच्या निमित्तानं. तर आपण आलो आहे 26 जानेवारीच्या निमित्तानं मित्रांनो भक्तिशक्ती गार्डन येथे. तर बघू शकता कशा प्रकारे एकदम लोक एकदम एन्जॉय करत आहेत आणि आनंद घेत आहेत मित्रांनो 26 जानेवारीच्या निमित्तानं. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतो. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. रुपीनगरला 5 रुपये गेले ते पकडल्यानंतर तिच्या पत्ता बित्ता काही नाहीये. हा धुंद नंबर काय चिंचवडचा धुंद आहे जो पकडून द्या 10,000 रुपये. सर्वांनी कबुतरं व्यवस्थित सोडा. कुठल्याही प्रकारची कबुतरं इजा झाली पाहिजे. इथं सर्व सहकारी नेते मंडळी सगळे आलेले आहेत. 16 मिनिटांमध्ये कबुतर सोडायचे आहेत. हे सर्व आयोजक नियोजक इस्माईल भाई आहेत. इस्माईल भाईंनी हा कार्यक्रम बनवलेला आहे. आम्ही त्यांचे सगळे सहकारी आहेत. त्यामुळे इस्माईल भाई सर्वांनी टाळ्या वाजवा. इस्माईल भाई कधी नाही गे. एक मिनिट सोडायचं का. सचिन भाई चिखलेकडे सोन्याची रिंगवर कबूतर आहे. इस्माईल यांच्याही हातामध्ये सोन्याची रिंग घातलेला कबूतर आहे. सुमनताई पवले यांच्याही हातामध्ये सोन्याच्या रिंग घातलेला कबूतर आहे. आणि पुढच्या वेळेस हे सर्व पुढारी एक अंगठी घालणार आहे कबुतरांच्या पायामध्ये. गणपती बाप्पा मंगळमूर्ती सर्व बाजीगरांचे स्वागत आहे. भारत माता की भारत माता की सर्व बाजीगरांचे स्वागत आहे. उडा 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 उडा. भारत माता की भारत माता की भारत माता की. कबुतरा व्यवस्थित सोडा. हलू सोडा कबुतरा एकदम कबुतरा हलू सोडा आणि सर्वांनी आपल्या मोबाईल सावली झालेली आहे. सर्व कबुतर झालेली आहे. सर्व कबुतर प्रेमींचे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे. बाजीगर मित्रांना जाम केलेला आहे. तिकडे सर्व शांती दिसत आहे. तुम्हाला सर्व बाजीगर मित्रांचं पुन्हा या कार्यक्रमाचे आयोजक इस्माईल शेख आणि प्रकाश भाऊ धायगुडे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र सेना आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मनसेच्या प्रथम नगरसेविका आदरणीय चिखले वहिनी आपलं स्वागत आहे. एक कबूतर काय गेलं. मनोज सेठिया जी अब आपके सामने आ रहे हैं एक सुंदर सा गीत आपके लिए पेश करने के लिए. तो लीजिए सुनते हैं ये बहुत ही सुंदर देशभक्ति पर गीत. आप सभी को पसंद आएगा. सभी